रामचंद्र भगवान की जय। पवनसूत हनुमान महाराज की जय। श्री संत सद्गुरु बाळूमामा महाराज की जय। बोला बोला बाळूमामा चढावण। श्री गणेशाय नमः। श्री सद्गुरु रामचंद्राभ्याय नमः। जेने पावी जे ब्रह्म प्राप्ती ऐसे असेल तरी युक्ती ते सांगावी मज प्रती कृपामूर्ती ऋषीवरा। ज्यावेळेस विश्वामित्राला सर्व हे वैराग्य काय आहे ते प्रभू रामचंद्राने निवेदन केल्याच्या नंतर ऋषीवर्या अशी युक्ती मला सांगा म्हणले जेणेकरून काय होईल, ब्रह्माची प्राप्ती होईल। या देहासंगे हे देह असणारा अमंगळ आहे हे सर्व ज्ञान गुह्य ज्ञान त्या ठिकाणी प्रभूने सांगितल्याच्या नंतर म्हणले अशी युक्ती असेल तर मला तुम्ही त्या ठिकाणी सांगा म्हणले जेणेकरून या जीवाला ब्रह्मस्वरूप अवस्था प्राप्त करून घेता येईल असं प्रभू रामचंद्र विश्वामित्राला बोलू लागले। मज असेल अधिकाऱ्या तरी तुम्ही संत सर्वाधार सतसंगती दिनोधारे हे ब्रीदसाचार संताचे। हे ब्रीदसाचार संताचे संताचे संगती म्हणून मार्गगती आकळावा श्रीपती येणे पण ते मग म्हणले संताच्या संगतीनं ही ब्रह्माची प्राप्ती करता येईल म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो असं त्या ठिकाणी वर्णन करून बोलू लागले प्रभू रामचंद्र। विश्वामित्रांना त्या ठिकाणी प्रश्न केला की संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर ब्रह्माची प्राप्ती होती नवे नवे भगवंताची प्राप्ती होती। हरी प्राप्ती शिव पाय धरावे संतांचे ते पाय आणि म्हणून करता हे गुरुवर्या तुम्ही काय करा मला अशी युक्ती सांगा असा मार्ग दाखवून द्या। मार्ग दाखवून गेले आधी दयाने जी संत ते येण्याची पण ते चालू जाताना पडे कोठे काही गुंता असा मार्ग सांगा जेणेकरून ब्रह्माची प्राप्ती होईल नवे नवे जीवाला शिवाचं स्वरूप प्राप्त होईल या जीवाला ब्रह्म अवस्था प्राप्त होईल अशी विनंती करून प्रभू रामचंद्र बोलू लागले। चंदनाचे संगती कैरगामुळे चंदनती दैवी संताचे संगती ब्रह्मप्राप्ती दिनासी। ब्रह्मप्राप्ती दिनासी दिनाचा स्वैरा पांडुरंग दिन व्हावा लागतंय म्हणले। चंदनाच्या संताने सरिता गेलो कैशा परी चंदनाने बोरी व्यापी आल्या मग दहामुडे असू द्या नवे नवे म्हणले बोरीचे झाड असू द्या पण चंदनाच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर त्यांची चंदन स्वरूप अवस्था होती। तसं संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर एवढं सामर्थ्य संगतीचं आहे म्हणून संत संगतीचं काय सांगू सुख आपण सारिके करीती तात्काळ अशी अवस्था आहे गुरुवर्या। म्हणून काय करा एवढं तुम्ही करू शकत नाही का ही संतांची महती मला माहित आहे म्हणून ही युक्ती मला तुम्ही सांगा। कारण चंदनाची संगती जर त्या ठिकाणी धामुड्या वृक्षाने केली बुरीच्या वृक्षाने केली तर त्याला पण चंदन होता येत आहे। एवढी असणारी महती एवढे असणार श्रेष्ठत्व फक्त संतांच्या ठिकाणी आहे। आपण कुणाच्या दरबारात आहे अय माता मावल्यो बाळूमामा हे संत सद्गुरु इथं म्हणून संतांच्या दरबारात आल्याच्या नंतर सगळं सोडून यावं लागतंय। आता झाला विषय अहंकार ममता द्वेष अभिमान गर्व बाजूला ठेवायचा। मी तू पण जाऊ दे दुरी एकाची भंगडी पांघरू आहे असं उडी तर मोकळा आलात का मग संतांची कृपा होती। मनात काही विकल्प ठेवला की बाळूमामा म्हणतात मग तिकडच बसतो येऊ देत नाही त्या वाटाला तिकडच काहीतरी अडचण आणते इकडे येऊ देत नाहीत म्हणून मोकळ्या मनानं त्या ठिकाणी असणार सर्व बाजूला सारून द्वैत अवस्था नाही राहिली पाहिजे परंतु हे पण करू शकतात संतच करू शकतात। म्हणून गुरुवर्या मला हा मार्ग सांगा किंवा ही संतांची महती या ठिकाणी सांगू लागले। ऐसे बोलूनी रघुनाथा उगाच राहिला तटस्था ऋषी राजा आणि लोक समजता झाले विस्मिता त्या काळी। त्यावेळेस हे सर्व प्रभू रामचंद्र बोलल्याच्या नंतर ऋषीवर्य ज्या ठिकाणी होते वशिष्ठ गुरु विश्वामित्र आणि राजा दशरथजी विस्मित झाले आश्चर्यचकित झाले। म्हणजे काय रामाकडे एवढं असणार हे वैराग्य आज पहिल्याच वेळेस ऐकायला मिळते म्हणून सर्वजण असणारे आश्चर्यचकित झाले थकित झाले कारण प्रभूच्या
मुखातून पडलेलं ज्ञान हे असणार त्रिलोक्यातलं श्रेष्ठ ज्ञान होतं महाराज. आणि म्हणून करता सर्व त्या ठिकाणी म्हणले शब्द झाले. आणि काय केलं? श्रीराम वैराग्य समेळी वा. ऋषीश्वर दाटले पुतळी सिद्ध दाटले नभो मंडळी मुमुक्षु ते काळी चातक झाले मुमुक्षु ते काळी चातक झाले. मुमुक्ष जीवानं चातक व्हावं लागतंय. आपण मोक्षाच्या मार्ग मुमुक्षु जीवायचं आपण. म्हणून म्हणले चातकाप्रमाणे. चातक काय करतं? पटणाऱ्या पाण्याची वाट बघताय, दुसरं पाणी पियत नाही. असं चातक व्हावं लागतं. इथं बी येण्यासाठी नाही तर काही बी खात राहिल्यावर निळ लागत नाही. चातक पक्षी दुसरं पाणी पियत नाही. ऋषी मंडळी होते, सिद्ध मुनी होते, नवमंडळामध्ये आपापले वाहन आरूढ करून पाहत होते. का? वैराग्य खरं खरतर प्रभूच्या मुखातून ऐकायला मिळणार होतं आणि सर्वांचा उद्धार होणार होता. म्हणून करता म्हणले मुमुक्षु जीव म्हणले चातकाप्रमाणे त्या ठिकाणी काय करत होते? भगवंताच्या मुखातून पडणाऱ्या ज्ञानासाठी त्या ठिकाणी मुख पसरलेले होते. सर्व इंद्रियाचे कान केलेले होती. अशी अवस्था नाथबाबा सांगतात. वैराग्य बोलिला रघुनाथ तेने झाले सुरनर तटस्थ सिद्धचा कटले समस्त झाले विस्मित सुरवरा झाले विस्मित सुरवरा. आश्चर्यचकित झाले सुरवरातील देवदेवता. कारण खरं म्हणले त्या ठिकाणी जे सिद्ध मुनी होते, ऋषी मुनी हे चाकाटले त्या ठिकाणी अंतःकरणातून कळून चुकलं की खरं असणार खडतर वैराग्य मिळी. आणि बोध झाला हो महाराज. आपल्याला वैराग्याचा बोध होतोय, पण कधी होतोय? आपल्याकडे 2-3 वैराग्य येत पण ते व्यर्थच जात एक येतं स्मशान वैराग्य, एक येतं करपट वैराग्य. आणि ते काही टिकत नाही. स्मशानामधला तिथला विधी झाला की गेला आपलं वैराग्य. तसं नाही झालं. इथं सिद्ध मुनीला ऋषी जनांना त्या ठिकाणी म्हणले खरे असणाऱ्या वैराग्य समेळी म्हणजे असं अंतःकरणाची अवस्था झाली की खरोखरच प्रभूने केलेला बोध हाच असणारा शाश्वत आहे आणि याच्यानंच असणारा या जीवाचा उद्धार होऊ शकतोय. मात्र हे त्रिभुवनामध्ये हे वैराग्य आजपर्यंत कानावर कुठेच पडलं नाही. याचा विचार सर्वजण करू लागले. ऐकुनी श्रीरामाची गोष्टी सुख झाले सिद्धांच्या पोटी ती केली पुष्पवृष्टी श्रीराम मुकुटी स्वानंदे. प्रभूच्या मुकुटावरती असणारे म्हणले सर्व असणाऱ्या देवत्यांनी त्या ठिकाणी सुरुवातीला देवत्यांनी म्हणले आनंदाच्या भरामध्ये त्यांच्या खरं चित्ताचं समाधान झालं. आणि म्हणून सर्वांनी पुष्पांचा वर्षाव स्वर्गीय देव करिता ती अशी अवस्था झाली. प्रभूच्या मुकुटावरती असणारा पुष्पांचा वर्षाव केला. सर्वांना भगवंताच्या मुखातलं हे खरं वैराग्याचं खडतर असणार ज्ञान ऐकून त्या ठिकाणी आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये पुष्पांचा वर्षाव केला. म्हणून सांगतात नभी सिद्धांचा जय जयकार भूतळी गरजती ऋषीश्वर जय जयकार करीती नरा सुखे निर्भर सभा झाली. सुखी निर्भर सभा झाली. आपली सभा कशी झाली? बोला बोला बाळूबाबाच्या नावानं. असं गजर नवमंडळात झाला. स्वर्गातील देवदेवतेनं केला. या पृथ्वीवर जी ऋषी मंडळी होती यांनी म्हणले त्या ठिकाणी जय घोष केला. नामस्मरण त्या ठिकाणी असणारा आवाज केला. जय जयकार झाला सर्वांनी आणि प्रभूच्या नामाचा जय जय केला, जय जयकार केला. त्याच्यामुळे सर्वांना आनंद प्राप्त झाला. वाचक बडेच राहते.